नमस्कार. कधी विचार केलाय का की आपलं बरोबर आणि चूक काय आहे हे नक्की कसं ठरतं? म्हणजे हे विचार आपल्या मनात येतात तरी कुठून? तर आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स कोलबर्ग यांच्या एका अत्यंत रंजक सिद्धांताच्या मदतीने. चला, एक परिस्थिती इमॅजिन करूया. समजा एका व्यक्तीची पत्नी मृत्यूच्या दारात आहे. तिला वाचवणारं एकच औषध आहे, पण ते खूप महाग आहे. तर त्या व्यक्तीने ते औषध चोरावं का? हा एक असा प्रश्न आहे जो कोणालाही विचारात पाडू शकतो. पण गंमत म्हणजे कोहलबर्ग यांना याचं उत्तर हो आहे की नाही यात अजिबात रस नव्हता. त्यांना रस होता त्या उत्तरामागे दडलेल्या विचार प्रक्रियेत. म्हणजे आपण त्या निर्णयापर्यंत पोचतो तरी कसे, हे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. चला तर मग या विचारांच्या मागे असलेल्या माणसाला म्हणजे लॉरेन्स कोहलबर्ग यांना थोडं जाणून घेऊया. तर लॉरेन्स कोहलबर्ग हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते, ज्यांनी आपलं आयुष्य मुलांच्या नैतिक विचारसरणीचा अभ्यास करण्यात घालवलं. त्यांच्यावर जीन पियाजे यांच्या कामाचा खूप प्रभाव होता आणि त्यांचा ठाम विश्वास होता की आपला नैतिक विकास काही एका रात्रीत होत नाही, तो हळूहळू टप्प्याटप्प्याने होतो. आणि याच विश्वासाच्या आधारावर कोहेलबर्ग यांनी आपल्या नैतिक विकासाचा एक जणू काही नकाशाच तयार केला, जो मुख्यत्वे 3 स्तरांमध्ये विभागलेला आहे. हे आहेत ते 3 स्तर: पूर्व पारंपरिक, पारंपरिक आणि उत्तर पारंपरिक. आता आपण या प्रत्येक स्तरामध्ये नेमकं काय आहे हे सविस्तरपणे पाहू. चला सुरुवात करूया पहिल्या स्तरापासून, पूर्व पारंपरिक नैतिकता. हा स्तर साधारणपणे 4 ते 10 वर्षांच्या मुलांमध्ये दिसून येतो. या पहिल्या टप्प्यात बरोबर आणि चूक हे फक्त एकाच गोष्टीवर ठरतं: शिक्षा. म्हणजे ज्या गोष्टीसाठी शिक्षा मिळते ती गोष्ट चूक. शिक्षा टाळणं हाच इथला मुख्य हेतू असतो. हे अगदी परफेक्ट उदाहरण आहे. इथे मूल गृहपाठ करतं कारण त्याला माहितीये की नाही केला तर शिक्षक शिक्षा करतील. म्हणजे शिक्षा टाळण्यासाठी केलेलं वर्तन हेच योग्य वर्तन आहे असं मानलं जातं. आता पुढच्या टप्प्यात नैतिकता थोडीशी बदलते. ती स्वार्थावर आणि फायद्याच्या व्यवहारावर अवलंबून असते. म्हणजे यात माझा काय फायदा आहे या प्रश्नाभोवती फिरते. अगदी बरोबर. हे साधं वाक्य दुसऱ्या टप्प्याचं सार सांगून जातं. इथे मदत करणं हे बदल्यात काहीतरी मिळण्याच्या अटीवर अवलंबून आहे. तू मला काहीतरी दे, मगच मी तुझ्यासाठी काहीतरी करेन, असा हा दृष्टिकोन असतो. बरं, आता वळूया दुसऱ्या स्तराकडे, जो आहे पारंपरिक स्तर. हा टप्पा साधारणपणे किशोरावस्थेत दिसतो, जिथे आपल्या नैतिक विचारांना सामाजिक नियम आणि अपेक्षा आकार देऊ लागतात. ह्या तिसऱ्या टप्प्यात सगळा फोकस इतरांकडून मिळणाऱ्या मान्यतेवर येतो. लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? सगळे मला चांगला म्हणतील ना? म्हणजे जे आईवडिलांना किंवा शिक्षकांना आवडतो तेच चांगलं वार्तान. तर इथला महत्वाचा मुद्दा हाच आहे की प्रेरणा आतून नाही तर बाहेरून येते. इतरांच्या नजरेत एक चांगली व्यक्ती बनायची इच्छाच या वर्तनाला चालना देते. चौथ्या टप्प्यात आपला दृष्टिकोन वैयक्तिक संबंधांपलीकडे जातो आणि तो संपूर्ण समाजाचा विचार करू लागतो. नैतिकता म्हणजे कायदे पाळणं आणि सामाजिक सुव्यवस्था टिकवणं हे महत्वाचं वाटू लागतं. हे उदाहरण अधिकारांबद्दलचा आदर दाखवतं. समाजाला सुरळीत चालवण्यासाठी नियम पाळलेच पाहिजेत असा ठाम विश्वास इथे तयार होतो. मग त्यात वैयक्तिक फायदा तोटा काहीही असो. आणि आता आपण पोचलो आहोत सर्वोच्च स्तरावर, उत्तर पारंपरिक नैतिकता. इथे नैतिकता ही कुठल्याही व्यक्ती किंवा समाजाच्या नियमांवर नाही, तर अमूर्त तत्व आणि मूल्यांवर आधारित असते. खरं तर हा स्तर प्रत्येकामध्ये विकसित होतोच असं नाही. या टप्प्यात व्यक्तीला हे समजू लागतं की कायदे हे लोकांच्या भल्यासाठी बनवलेले सामाजिक करार आहेत, आणि जर एखादा कायदा अन्यायकारक असेल तर तो लोकांच्या भल्यासाठी बदलला जाऊ शकतो, किंबहुना तो बदललाच पाहिजे. हा नैतिक विकासाचा सर्वोच्च टप्पा आहे. इथे निर्णय हे न्याय, मानवता, समानता यांसारख्या वैश्विक नैतिक तत्वांवर घेतले जातात, जरी ते त्यावेळच्या कायद्यांच्या विरोधात असले तरी. महात्मा गांधी याचे एक उत्तम उदाहरण आहेत, ज्यांनी न्यायासाठी कायद्याच्या पलीकडे जाऊन विचार केला. तर मग या सगळ्या सिद्धांताचा उपयोग काय? ही चौकट आपल्याला आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर शोधायला कशी मदत करते आणि शिक्षण क्षेत्रात याचं महत्त्व काय आहे? आता बघा, हे किती इंटरेस्टिंग आहे.
हाइन्सने चोरी करावी की नाही याचं उत्तर महत्त्वाचं नाहीये, तर त्या उत्तरामागचं कारण काय आहे यावरून त्याच्या नैतिक विकासाचा टप्पा ठरतो. जसं की शिक्षा होईल म्हणून चोरी नको हा विचार पहिल्या टप्प्यातला आहे, कायदा मोडणं चुकीचे आहे हा विचार चौथ्या टप्प्यातला, आणि माणसाचा जीव मालमत्तेपेक्षा जास्त महत्वाचा आहे हा विचार थेट 6व्या म्हणजे सर्वोच्च टप्प्यातला आहे. शिक्षकांसाठी तर हा सिद्धांत एक खूप महत्वाचा साधन आहे. याच्या मदतीने शाळांमध्ये नैतिक विषयांवर चर्चा घडवून आणता येते. वादविवाद आणि गटचर्चांमधून विद्यार्थ्यांच्या नैतिक विकासाला योग्य दिशा मिळते. थोडक्यात सांगायचं झालं तर आपली नैतिक विचारसरणी स्वपासून सुरू होते, मग ती समाजाकडे वळते आणि काही लोकांमध्ये ती वैश्विक न्यायाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचते. हा एक प्रवास आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा, आपले रोजच्या आयुष्यातले निर्णय नक्की कोणत्या विचारांवर आणि कोणत्या तत्वांवर आधारित असतात? यावर नक्की विचार करा.